वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। वैष्णवीने गळफास घेतलेला पंखा हा 71 किलो वजन पेलू शकतो का असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे वैष्णवीने गळफास घेण्याकरता वापरलेली साडी आणि पंखा फॉरेन्सिक तपासणीकरता पाठवण्यात येणार आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणात आज सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाणची पोलीस कोठडी संपणार आहे। आज दुपारी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार सत्तेत येऊन 5 महिने झालेत, पण अजूनही मंत्रिमंडळात समावेश केलेल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकाराचं वाटप झालेलं नाही। त्यामुळे राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारं पत्र 2 वेळा पाठवलं। धनंजय मुंडेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केल्याप्रकरणी अंजली दमानिया जबाब नोंदवणार आहेत। त्यामुळे आता पुन्हा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार का असा सवाल आहे। दमानियांच्या जबाबातून काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। LOC ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपूरची सुनीता पोलीस चौकशीत सहकार्य करत नाहीये। त्यामुळे आता NIA आणि सैन्याचे अधिकारी सुनीता जामगाडे हिची चौकशी करणार आहेत। बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली। या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज होणार आहे। यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दम देत इशारा दिला, मी कुणावरही टीका करणार नाही, मात्र माझ्यावर कोणी चुकीचे आरोप केले तर मी शांत सुद्धा बसणार नाही असा थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिला। केवळ माळेगावच्या साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नाही तर विविध निवडणुकांच्या निमित्तानं लोकांसमोर जायचं। त्यामुळे जो शब्द दिलाय तो पाळणार, सभासदांना उत्तम भाव देण्यासह त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। 8 जूनला पाथरी शहरात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांकरता हालचालींना वेग आलाय। राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचनेकरता राज्य सरकारला सूचना केल्या आहेत। सरकारकडून माहिती मिळताच चालू आठवड्यातच प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होऊ शकतं असं निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितलं आहे। संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये मंत्री नितेश राणे यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे। राणे कोकणात असल्यानं सिंधुदुर्गातील पोलीस ठाण्यात 2000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्याचे निर्देश आहेत। तारखेनुसार येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं 6 जूनला सिंहगड शिवभक्तांकरता सुरू ठेवण्यात येणार आहे। ही माहिती प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली। येत्या 6 जूनला किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। यावेळी शिवप्रेमींची होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। यंदा 2700 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत। आंबोलीमध्ये पावसाळी पर्यटनाकरता नवीन नियम लागू करण्यात आलाय। आंबोलीतील मुख्य धबधब्यावर संध्याकाळी 5 नंतर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। तसंच तिथले खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचे स्टॉल्स देखील संध्याकाळनंतर बंद ठेवण्याचे आदेश आहेत। आता तुमच्यानंतर तुमच्या मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत अथवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावायची असल्यास मृत्यूपत्र तयार करता येतं। ज्येष्ठ नागरिकांकरता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नवीन उपक्रम हाती घेतलाय। आता घरीच आपलं मृत्यूपत्र तयार करू शकतो। याकरता ज्येष्ठांना आता मार्गदर्शन करण्यात येणार आहे। भारतानं बांगलादेशातून बेकायदा मार्गानं देशात प्रवेश केलेल्या 2000 बांगलादेशी नागरिकांना परत पाठवलं आहे। ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून केंद्रानं बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्धच्या मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई केली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ भारतात परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे। येत्या 9 आणि 10 जूनला मोदी शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याची शक्यता आहे। शिष्टमंडळातील सदस्य खासदार परदेश दौऱ्यावर आलेले अनुभव आणि तिथल्या बैठकांसोबत मोदींना माहिती देतील। मावळमधील 24 शाळा आधुनिक पायाभूत सुविधांनी विकसित करण्यात येणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत असून त्याकरता एकूण 20,57 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। सोलापूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये 347,67 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कारखान्यातील सेवानिवृत्त कामगार आणि व्यापाऱ्यांनी केला। याकरता गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे।
जळगाव जिल्ह्यात ज्वारी बाजरी खरेदी नोंदणी करता आता 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 9337 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर पणन महासंघाच्या माध्यमातून एकूण 18 शासकीय खरेदी केंद्र सुरू आहेत. पंढरपूर इथल्या विठुरायाचा आषाढी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र वारी दरम्यान वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याकरता वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी वारकरी मंडळाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. नागपुरातील सुभाषनगर भागातून जाणाऱ्या सांडपाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे एका घराची कंपाऊंड वॉल पूर्णतः 20 फूट खाली खचली. पावसाच्या तोंडावर अशा घटना घडल्यानं भविष्यातही मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात हातावर तलवार घेऊन एका आरोपीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या दहशतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी 3 तलवारींसह आरोपीला अटक करण्यात आली. वादग्रस्त विधानं करून प्रसिद्धीच्या झोतात आलेला बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासरेला मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. त्यांनी 2 पिस्तुलासह 3 ताब्यात घेतलाय. महामार्गावर रात्रीच्या वेळेस लुटमार करत वाहनं चोरण्याच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मुंबई गोवा महामार्गावर खासगी बसनं टेम्पोला धडक दिली. अपघात झाला. अपघातात 3 प्रवासी जखमी झाले. देशातील बँकांच्या ठेवीतील वाढ मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मंदावली आणि 10.6% आली. त्याआधीच्या आर्थिक वर्षात ही वाढ 13% होती. कोविडनंतर हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना बहुतांश प्रगत अर्थव्यवस्थांच्या मध्यवर्ती बँकांचा ताळेबंद आजही कोलमडलेलाच आहे. बँका अजूनही तोट्यात आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं चलन आणि ताळेबंद व्यवस्थापनामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत $31 अब्ज नफा कमावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांच्या नोटा बंद करून 2 वर्ष झाली असली तरी अजूनही 6181 कोटी रुपये मूल्याच्या 2000च्या नोटा चलनात आहेत. गेल्या 10 वर्षात क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शनची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा गौप्यस्फोट अर्थ मंत्रालयाच्या एका अहवालात करण्यात आला. मंत्रालयाच्या गुप्तचर विभागातील सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार 10 वर्षात 16 कोटी 68 लाख क्रॉस बॉर्डर वायर ट्रान्झॅक्शन झालं आहे. वांद्रे वर्सोवा सागरी सेतूच्या जुहू आणि वर्सोवा इथल्या कनेक्टरचा पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारित कनेक्टरच्या कामाकरता 19 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील 1.37 हेक्टर जमीन वन विभागाची असणार आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाच्याही 15 दिवस आधी दाखल झालेल्या पावसानं मुंबईसह राज्यात सर्वदूर हजेरी लावली. पण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 60 तलाव क्षेत्रांकडे पाठ फिरवल्यानं मुंबईचा पाणीसाठा आटत चालला आहे. त्यामुळे येत्या काळात दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईवर पाणी कपातीचं संकट येऊ शकतं. ठाणे पालिकेच्या क्षेत्रात उद्या 12 तासांकरता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पावसाळ्यापूर्वीच्या आवश्यक देखभालीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे. महापालिकेने ठाण्यातील कोचाळे गावात उभारलेल्या मध्यवैतरणा धरणावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत आणि सोबत सौर ऊर्जा असा संकलित वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच वर्षांपासून तांत्रिक कारणांनी रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा चालना देण्याकरता स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणांची सुरक्षा तपासणी करावी. आपत्कालीन परिस्थितीत अंधेरी घाटकोपरसारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशन्सवरून प्रवाशांना बाहेर काढणं, अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणं याकरता आपत्कालीन आराखडा तयार करावा असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी MMRDAला दिले आहेत. गेटवे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागानं याबाबतचं नियोजन पूर्ण करावं तसंच गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्याकरता प्रस्ताव तयार करावेत असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीनं आणखी 30 विमानं खरेदी करण्याची घोषणा केली आहे. एअरबस कंपनीची A350 जातीची ही विमानं असतील. मुंबई पालिकेचा पवई तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्याकरता साफसफाईच्या कामांना वेग आलेला आहे. आतापर्यंत गेल्या 10 दिवसात मुंबई पालिकेनं तलावातून तब्बल 1450 मेट्रिक टन जलपर्णी काढली आहे. त्यामुळे पवईचे नैसर्गिकरित्या जतन आणि पुनरुज्जीवन करणं शक्य होणार आहे.
मुंबईमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे आधीच उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईचा गाळ पुन्हा आल्यापावली नाल्यात वाहून गेला. गाळ वाहून गेल्यानंतरही महापालिकेनं 77% नालेसफाईचा दावा केला आहे. मात्र हा दावा कशाच्या जोरावर केला आहे? नालेसफाईकरता अवघे 5 दिवस उरले असताना 23% नालेसफाई कशी करणार, असा सवाल करत नालेसफाईच्या आकडेवारीत गोलमाल झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधी आणि मुंबईकरांनी केला आहे. पुण्यामध्ये तिकीट दरवाढीनंतर पीएमपीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. रविवारी एकाच दिवसात पीएमपीला 55 लाखांचं अतिरिक्त उत्पन्न प्राप्त झालं आहे. एसटी मंडळानं प्रवाशांच्या सोयीकरता आणि पर्यावरणाच्या संवर्धनाकरता एसटीच्या ताफ्यात विद्युत बस समाविष्ट करण्याचं नियोजन केलंय. मात्र अद्यापही बस ताफ्यात दाखल न झाल्यानं विद्युत एसटी बसची प्रवाशांना वाटच पाहावी लागणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचा कॅशलेस उपचार हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यावर सरकार स्तरावर गंभीरपणे विचार सुरू आहे. त्यामुळे 1500 कोटींची बचत होणार आहे. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी द्यावी, याकरता नुकतीच दिल्लीत चर्चा पार पडली. यावेळी हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर देण्यात यावा, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. मणिपूरमधील इम्फाळमध्ये पाऊस आणि पुरामुळे लोकांचे हाल झाले. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले. पुरामुळे दुकानं पाण्यात बुडाली. सिक्कीम आणि संपूर्ण ईशान्य भारतामध्ये पावसानं हाहाकार उडवून दिलेला आहे. मुसळधार पावसामुळे 40 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.